2 दिवसांपासून बंद असलेला विद्युत पुरवठा भर पावसात कोण दुरुस्त करणार? त्यातच विद्युत खांब पाण्याच्या वेड्यात सापडला असताना दुरुस्त कोण करणार असा प्रश्न असताना भर पावसात विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा कसा सुरळीत होईल यासाठी प्रयत्न केले आहेत। गोंदिया जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला असून अनेक भागात पुराचा फटका बसला आहे। तसंच परिसरात अनेक भागात पाणी साचलेलं आहे। तर केशनरी परिसरात असलेल्या 25 गावांना या पुराचा फटका बसला। यामुळे परिसरातील गावातील वीज पुरवठा मागील 36 तासांपासून खंडित झाला होता। मात्र या परिसरात नदी नाले तुडुंब भरून वाहत असल्यानं या ठिकाणातील येण्या जाण्याचा मार्गही बंद झालाय। पण विद्युत पुरवठा कसा सुरळीत करायचा हा मोठा प्रश्न होता। यावेळी मात्र केशोरी येथील महावितरणाच्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी साहस दाखवून एकमेकांच्या दोरीच्या साह्याने तुडुंब वाहत असलेल्या 2 नाल्यातून वाट काढत विद्युत विभागाच्या डीपी पर्यंत गेले। पाण्यात 3 तास उभे राहून कौशल्य दाखवत वीज पुरवठा सुरळीत केला आहे व मागील 36 तासांपासून अंधारात असलेल्या 25 गावातील वीज पुरवठा सुरू केलाय। त्यामुळे या महावितरण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या नाल्यातून प्रवास करणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय व विद्युत महावितरणाच्या कर्मचाऱ्यांवर सर्वसामान्य जनतेतून कौतुक होत आहे। पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। आणि तुमच्या भागात देखील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।